जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। मनाचे श्लोक रोज ऐकल्यावर, वाचल्यावर, म्हटल्यावर काय फायदा होतो? तर आर्थिक फायदा, श्रीमंती, प्रसिद्धी, चमत्कार असे काहीच होत नाही। चांगल्या आवाजात म्हटलेले लयबद्ध मनाचे श्लोक ऐकल्यास मन शांत होते, तल्लीनता येते, जशी ती चांगली भोपाळी किंवा भजन ऐकल्यावर येते। नैराश्य कमी होऊ शकते, वाचताना लगेच नाही पण हळूहळू आपण एकरूप होतो, अर्थ देखील कळायला लागतो। अशाने थोडे आशावादी व्हायला होते, थोडे अंतर्मुख व्हायला होते। आपलेच कुठे काही चुकले असेल का हे शोधायला मन शिकते। आपण मनाला सूचना द्यायला शिकतो। जर चाल, स्वर, अंगवळणी पडले तर आपण मनाला सूचना देऊन वाईट गोष्टींपासून लांब जाऊ शकतो। मी स्वतःमध्ये अशा प्रकारच्या 3-4 सुधारणा केल्या आहेत, जे अशा प्रकारे रोज स्तोत्र मंत्रांचे पठण आणि स्वयंसूचनांच्या माध्यमातून केले। जेव्हा मनाचे श्लोक पाठ होतात आणि स्वतः ते मोठ्याने म्हणायला लागतो, तेव्हा तल्लीनता वाढते। आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जेचे वलय तयार होते। नैराश्य, आळस निपटून जातो, मनाला उभारी मिळते। विशिष्ट प्रसंगात हे स्तोत्र तसेच्या तसे आठवतात आणि मार्गदर्शन मिळते, पर्याय मिळतात। मनाचे श्लोक किंवा कुठलेही स्तोत्र मंत्र तुमचे कुठले काम करून देत नाही, पण ते तुमच्या भोवती सकारात्मक शक्तींचा आणि विचारांचा असा ताटवा फुलवतात की नैराश्य दूर होते, पर्याय दिसून येतात, मार्ग सापडतो। मग तुम्ही तुमच्या कर्माने कुठल्याही प्रसंगात तरून जाता, पण कर्मच करणार नाही आणि मनाच्या श्लोकाने चमत्कार करावेत असे मात्र होत नाही। हे श्लोक मनाची चंचलता कमी करण्यासाठी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी ऐकावेत। ते मन, विचार आणि आचरणांना सकारात्मक प्रेरणा देतात, तसेच दैनंदिन जीवनातील संभ्रम दूर करून योग्य व अयोग्य यातील फरक समजवण्यास मदत करतात। हे श्लोक मनातील गोंधळ कमी करून मन शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत करतात। हे श्लोक केवळ धार्मिक नसून आयुष्यात कसे वागावे, काय टाळावे आणि काय स्वीकारावे याबद्दल मार्गदर्शन करतात। मनाला सन्मार्गावर आणून ते सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात। दररोज सकाळी हे श्लोक ऐकल्याने मनाला उत्साह आणि चैतन्य मिळते। यातील सोप्या आणि रोखठोक भाषेतून मिळणारा उपदेश मनातील भीती आणि ताण कमी करण्यास मदत करते। थोडक्यात सांगायचे म्हणजे मनाचे श्लोक हे आपल्यातील सुप्त जाणिवेला जागृत करून मनाला मित्र बनवतात, प्रपंचातील दुःखातून बाहेर काढून आनंदी राहण्याचा मार्ग दाखवतात। जय जय रघुवीर समर्थ। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।